आज आम्ही निघालो आहोत जगप्रसिद्ध घारापुरी लेणी पाहण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, धीरज गरज ब्लॉगमध्ये मी धीरज गरज आपले सर्वांचे स्वागत करत आहे। आगो नावा खारी बोलते शेवा खारी मेवणी चल जाऊ गो, घारापुरी मेवणी चल जाऊ गो, घारापुरी मेवणी चल जाऊ गो, घारापुरी। जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी पाहण्यासाठी शेकडो लोक घारापुरी येथे येत असतात। आज आम्ही हे सहकुटुंब घारापुरी लेणी पाहण्यासाठी निघालो आहोत। रविवार पर्यटकांची गर्दी जास्त असते। आज रविवार असल्या कारणाने आम्ही खाजगी बोटीने घारापुरी येथे निघालो आहोत। मित्रांनो, घारापुरी ह्या बेटावर पोहोचण्यासाठी मुख्यतः 3 ठिकाणावरून जाता येते। 1 मुंबई गेट ऑफ इंडिया बंदरातून, 2 पनवेल तालुक्यातील न्हावा बंदरातून व 3 उरण तालुक्यातील मोरा बंदरातून होडीने जाता येते। आपल्या समोर जे दिसत आहे ते जगातील प्रमुख बंदरापैकी एक व भारतातील नंबर 1 चे बंदर JNPT बंदर। व दूरवर घारापुरी बेट दिसत आहे। घारापुरी हे दक्षिण मुंबईच्या घाटातील एक बेट आहे। या बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळेस 10 चौरस किलोमीटर व ओटीच्या वेळेस 16 चौरस संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघडी असतात व दर सोमवारी ही लेणी बंद असतात। ह्या लेण्यांच्या परिसरात हत्तीचे दगडी शिल्प होते। या हत्तीच्या शिल्पामुळे या लेण्यांना एलिफंटास केव्ह असेही म्हटले जाते। सध्या हत्तीचे हे दगडी शिल्प मुंबईच्या जिजामाता उद्यानात आहे। मित्रांनो, घारापुरी बेटावर एकूण 7 लेण्या आहेत। त्यापैकी 5 शिवलेण्या व 2 बौद्ध लेण्या आहेत। सन 1987 साली ह्या लेण्यांना वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला। औरंगाबाद येथील वेरूळ लेण्यानंतर अत्यंत चांगल्या प्रकारची शिल्पकला आपल्याला येथे पाहावयास मिळते। महाराष्ट्र पर्यटन विभागाने आपल्या लोगोवर येथील त्रिमूर्तीचा फोटो लावला आहे। पुरी लेण्यांच्या निर्मितीचा काळ साधारण इसवी सन 900 ते 1300 च्या दरम्यान असावा असे काही इतिहासकारांचा अंदाज आहे। मित्रांनो, खरोखरच इतक्या दुर्गम ठिकाणी इतकी सुंदर कलाकृती
कशी निर्माण केली असेल याची कल्पना करणे फार कठीण आहे. लेणी पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे तोफा पाहण्यासाठी निघालो. तोफा डोंगराच्या वर असल्या कारणाने चढताना थोडा थकवा जाणवतो, म्हणून काही ठिकाणी असे लिंबू सरबत, वडापावचे स्टॉल आहेत. तेथे थोडा वेळ विश्रांती करून व लिंबू सरबत पिऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. समोर राजबंदर गाव व JNPT पोर्टचे दृश्य दिसत आहे. आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि दिवसभराची मजा मस्ती करून आम्ही सहकुटुंब आता परतीच्या प्रवासासाठी निघालो.